देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांचा आत्मविश्वास काय आहे हे देशाने बघितले. संजय राऊत, तुमचा आत्मविश्वास काय होता की विधानसभेला आम्हीच जिंकू, 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये उभाटा गटाची सत्ता राहील, मुंबई महापालिकेमध्ये आमचाच झेंडा फडकेल, जिल्हा परिषदेला आम्हीच जिंकू. तुमच्या आत्मविश्वासाला क्लूप लावण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय. परंतु अमित भाई शहा हे जनतेचं नेतृत्व करतात, सातत्यानं जनतेमध्ये असतात आणि जनतेचा आत्मविश्वास काय हे अमित भाईंना माहिती आहे. त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची झुंडशाही, ममता बॅनर्जी यांची दीदीगिरी संपुष्टात येणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. हे फक्त अमित भाई स्वतःच्या आत्मविश्वासावर बोलत नाहीत, तर जनतेच्या आशीर्वादावर बोलतायत. तुम्ही ज्या पद्धतीनं खोटा आत्मविश्वास आविर्भाव दाखवत होतात की महाराष्ट्रामध्ये 25 वर्ष महाविकास आघाडीची सरकार राहील, संजय राऊत, तुमचा तो आत्मविश्वास काय होता हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळं आत्मविश्वासाच्या गप्पा संजय राऊत तुम्ही करू नका. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनामध्ये आणि त्यामध्ये वाहतूक कोंडी झाली, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. संजय राऊत, या प्रकल्पाला तुमच्यामुळे 2.5 वर्ष उशीर झाला. उद्धवजी ठाकरेमुळे 2.5 वर्ष उशिरा हा प्रकल्प सुरू झाला. त्याबद्दल उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, उभाटा गट नाक घासून महाराष्ट्राची माफी मागणार आहे का? खरं तर हा प्रकल्प सुरू झाल्यामुळे आज बघा वाहतूक कोंडी कुठेही नाही. मुंबईपासून पुण्याला आपल्याला 2 ते 2.25 तासामध्ये पोहोचता येतं. तुमच्यामुळे हा प्रकल्प 2.5 वर्ष उशीर झाला. महाराष्ट्रातल्या जनतेची नाक घासून माफी मागा आणि मग एखाद्या कोंडीबद्दल बोला. 1 दिवस झालेल्या कोंडीबद्दल देवेंद्रजींनी स्पष्टपणे मोठं मन दाखवून माफी मागितलेली आहे. पण 2.5 वर्ष झालेल्या कोंडीला जबाबदार कोण आहे? संजय राऊत, तुम्ही आणि उभाटा गट जबाबदार आहे. त्याबद्दल महाराष्ट्राची नाक घासून माफी मागा. 2.5 वर्षाच्या काळात उद्धवजी ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानानं सांगतायत. संजय राऊत, जरा शरद पवार साहेबांनी लिहिलेलं पुस्तक वाचा. पवार साहेब म्हणतात की ज्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात यायला पाहिजे होतं, त्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे फक्त 2.5 दिवस मंत्रालयात आले, उर्वरित दिवस घरात बसले, असा उल्लेख स्वतः शरद पवार साहेबांनी केला आणि उद्धवजी ठाकरेंच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. किमान जनतेचं ऐकू नका, शरद पवार साहेबांचं तरी ऐका. कारण वर्षानुवर्ष पवार साहेबांची चाकरी तुम्ही करतायत. पवार साहेबांनी उद्धवजी ठाकरेंच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. किमान त्यांचं तरी ऐका. जनतेनं तर उद्धवजी ठाकरेंना कायमचं घरी बसवलंय. परंतु आपले सहकारी काय म्हणतात की उद्धवजी ठाकरे यांच्या घरबसेपणामुळे महाराष्ट्र 2.5 वर्ष मागे गेला. महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालं. महाराष्ट्राची जी संस्कृती होती, महाराष्ट्राची जी परंपरा होती, ती परंपरा पायदळी तोडवण्याचं काम, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार पायदळी तोडवण्याचं काम उद्धवजी ठाकरेंनी केलं. किमान याबद्दल एकदा तरी उद्धवजींना जाब विचारा आणि मग देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार यांना प्रश्न विचारा. पत्रकार परिषदेमध्ये अंबानी अदानींवर टीका करायची आणि त्यांच्या घरी जाऊन मुजरे घालायचे, नाच करायचा, ही तुमची सवय झालेली आहे. ज्या पद्धतीनं अंबानी अदानी यांच्यावर रोज उठून टीका करताय, संजय राऊत, मुंबईतली कुठलीही अशा पद्धतीची जमीन कुणाच्याही घशामध्ये घातली जात नाही, घातली जाणार नाही. कारण हे जनतेचं सरकार आहे. तुमच्यासारखं अंबानींच्या घराबाहेर बॉम्बस्फोट ठेवून, त्यांना धमकी देऊन, वाझे काय लादेन आहे का, असं म्हणणारे आम्ही नाहीत. तुम्ही ज्या अंबानी अदानी यांच्यावर टीका करताय आणि त्यांच्याच घरी जाऊन पत्रावळ्यावर जेवण करता, हे महाराष्ट्राने बघितलंय. तुम्हाला एवढाच रोष असेल उद्योजकांबद्दल, तर तुम्ही एकदा उद्धवजींना जाऊन विचारा की अंबानींच्या घरामध्ये जाऊन लग्नामध्ये तुम्ही डान्स का केला होता, त्यांचं रेड कार्पेटवर स्वागत का केलं होतं. मुंबईतल्या जमिनी ह्या सुरक्षित आहेत, कुठल्याही गैरपद्धतीनं कुणाच्याही घशामध्ये घातल्या जाणार नाही, हे महाराष्ट्राला माहिती आहे. युद्धाच्या काळात देखील महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रयत्न करतायत. संजय राऊत, पाकिस्तानमध्ये जाऊन बघा, 500 रुपये लिटर पेट्रोल आणि डिझेल आहे. बांगलादेशमध्ये काय स्थिती झाली तर का बघा.
श्रीलंकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना 200 रुपये किलो गहू तांदूळ झाले ते बघा. इथं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव मर्यादित ठेवण्याचं काम सरकारने केलंय. त्याबद्दल कधीतरी कौतुक करा. नाहीतर तुम्हाला तुमचा जो प्रिय राष्ट्र आहे पाकिस्तानमध्ये तिथं 500-550 रुपये लिटर पेट्रोल आणि डिझेलचे भाव झाले. महागाई आसमानाला जाऊन टेकली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सक्षम नेतृत्वामुळे आपल्याकडे असे प्रकार झाले नाहीत आणि होणार देखील नाहीत. हुतात्मा स्मारकाला काही ठिकाणी डागडुजी करण्याची गरज आहे, दुरुस्ती करण्याची गरज आहे. ते करण्याचं काम मुंबई महापालिका राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल. परंतु संजय राऊत, तुमच्या पक्षाच्या विचारांना जे तडे गेलेत त्याची डागडुजी करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय. तुमची वैचारिक सुनता झालेली आहे. तुमच्या विचारांना तडे गेलेत. तुम्ही ज्या हिंदुत्ववादी विचाराचा वारसा सांगत होता त्या विचारांना तडे जाऊन तुम्ही आता अफजल खान, औरंगजेब यांचे विचार महाराष्ट्राला सांगायला लागलात. त्या विचारांची डागडुजी करण्याची गरज आहे. त्या तुमच्या वैचारिक वारशाला तडे गेलेले आहेत, ते दुरुस्त करण्याची जास्त गरज आहे. आणि महाराष्ट्रातील जनता ते तुमचे विचार दुरुस्त करण्याचं काम करते. विधानसभेच्या निवडणुकीत केलं, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील केलंय. आणि ज्या पद्धतीनं हुतात्मा स्मारकाची काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार, मुंबई महापालिका निश्चितपणे समर्थ आहे. तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी घ्या, तुम्ही तुमच्या वैचारिक अधिष्ठानाची काळजी घ्या आणि जे विचारांना तडे गेलेत ते दुरुस्त करण्याचं काम करा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील सरकार गतिशील सरकार आहे, तर तुमचं सरकार स्थगिती सरकार होतं हे महाराष्ट्राने बघितलंय. आणि होय, मिसिंग लिंक देवेंद्रजींनी केला, मेट्रो देवेंद्रजींनी आणली, कोस्टल रोड देवेंद्रजींनी आणला, या ठिकाणी अटल सेतू देवेंद्रजींनी आणला, बीडीडी चाळीचा पुनर्विकास देवेंद्रजींनी केला. उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं एक काम संजय राऊतांनी सांगावं, आम्ही महायुतीचं देवाभाऊंची 100 कामं जनतेला सांगू शकतो, तुम्हाला सांगू शकतो. संजय राऊत, तुमच्या नावावर नेमकं काय आहे? तुमच्या नावावर पत्राचाळीचा घोटाळा आहे, तुमच्या नावावर खिचडीचा घोटाळा आहे, तुमच्या नावावर कोविड बॅगचा घोटाळा आहे, तुमच्या नावावर महाराष्ट्रामध्ये घरबस्या मुख्यमंत्री म्हणूनचा किताब आहे. हे सगळं तुमच्या नावावर आहे. हे गतिशील सरकार आहे, तर तुमचं स्थगिती सरकार होतं हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलंय. तुम्ही काय काय केलं हे एकदा याची यादी महाराष्ट्राला संजय राऊतांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगावी. तुमच्याकडे करण्यासारखं, दाखवण्यासारखं काहीच नव्हतं, कारण तुम्ही फक्त आणि फक्त घरात बसून होता.